पुणेरी मिसळ और भाभी को बधाई हो बधाई। मैंने दिल तुझको दिया, मेरे दिल तुझको दिया। मावशी काय जेवते? लोणचं लोणचं हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो येस, इट्स अ अर्ली मॉर्निंग. आज खूप दिवसांनी मी लवकर उठले. लवकर मी 7-7:30 वाजता उठलेली. उठल्यावर टाईम नाही बघितलं, बट हां 7-7:30 वाजता उठलेली. सो मस्त झोप झाली रात्री. पनवेलला पण एवढी चांगली झोप लागत नाही घरी, ती इथे लागली. बिकॉज इथे विदाऊट AC गार वाटत होतं. नाहीतर पनवेलला तर पूर्ण रात्रभर AC लावून झोपायला लागते, एवढं गरम होतं. बट इथे बिलकुल गरम होत नव्हतं. आणि इवन आमच्या रूममध्ये सुद्धा AC नव्हता, बट आम्ही चक्क अंगावर घेऊन झोपलं होतं, एवढं गार वाटत होतं. आणि हवा तर कंटिन्युअसली चालूच आहे, आतासुद्धा हवा चालूच आहे. सो खूप छान झोप लागली. आणि उठलो सकाळी. आता सगळे रेडी झालेलो आहोत, ऑल सेट आहोत निघायला नेक्स्ट स्टॉपवरती, नेक्स्ट प्लेसवरती. सो आम्ही आता चाललो आहे नरसोबाच्या वाडीला. मी तर कधीच गेली नव्हती अजूनपर्यंत, मी तर फर्स्ट टाईम चालली आहे. डोंट नो तिथे कसं असतं. दत्ताचं मंदिर आहे आय नो, बट दत्ताचं मंदिर आहे आय नो, बट कधी जाण्याचा योग नव्हता आला. सो फायनली आज योग आलेला आहे. एक्सायटेड आहे मंदिर बघायला. ॲक्च्युली मला असं धार्मिक प्लेसवरती जायला जरा जास्त आवडतं. सो फायनली आम्ही आता निघतो आहे. चहा वगैरे झाला, नाश्ता आम्ही ऑन दी वेज करणार आहोत. चहा आम्ही इथेच घेतला. सो नाश्ता आम्ही ऑन दी वेज करणार आहोत. तर चला आता आपण निघूया. सगळे रेडी आहेत, तर आपण निघूया, बघूया कसं दर्शन होतंय. सो लेट्स गो. बाटल्या उचलून माँ, ये सोनिया है, ये इसका गाड़ी है. चलो अभी हम निकलते हैं. पुणेरी मिसळ. सो अशा प्रकारे आमचा मस्तपैकी झणझणीत नाश्ता करून झालेला आहे. आणि आम्ही आता निघतोय पुढच्या प्रवासाला. आता आम्ही कुठे मध्ये थांबणार नाही आहोत, डायरेक्टली तिकडे. चालू केलेलं आहे. पुढे काय? एक दिन दिल से बिछड़ के ये दिल न रह पाएगा. हे सनी देओलचं गाणं आहे ग. यारा हो यारा असं करतो मग तो. पुढे रह पाएगा यो पुन्हा ये चला. कोणावर य मम्मी. सफर साथ चलने से मंजिल आएगी, नजर साथ चलने से. ला 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 नाही तुझ्यावर आले. मम्मी लवर किती सांग लवरून गाणं. लाल दुपट्टा उड़ गया रे तेरे हवा के झोंके से, मुझको उड़ गया रे तेरे हवा के झोंके से, मुझको पिया ने देख लिया हाय रे धोखे से. ना कि मुझे दिल देगा वो, मगर मेरी जान लेगा वो.
ओ ओ ओ ओ ओ अरे बाबा ओ टिकटिकवान बोल पटकन ओ राते तेरे बिना मैं न रहूं मेरे बिना तू न रहे होंगे जुदा ये वादा रहा मैंने दिल तुझको दिया मेरे दिल तुझको दिया रमया वसावया रमया वसावया यो आई यो तो याराऊजी आई हे काय याराऊजी याराऊजी तुम्ही बसा भाऊजी याराऊजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखू तुमची मर्जी ओ बसा भाऊजी तुम्हा बघून डावा डोळा झाकला टन तुम्हा बघून डावा डोळा झाकला पडदा लाजचा पडदा लाजचा पडदा लाजचा लाजचा फेकला पडदा लाजचा लाजचा फेकला दमलो इसीलिए मम्मी ने मेरी तुम्हें चाय पे बुलाया है कुठे गेली एवढं सावलीत का आली तू हाय ग मी तर येऊ पण शकत नाही असं वाटतंय दूर दूर पर्यंत पूर्ण शेतात भारी वाटतंय ना एवढ्या गरमीचे झोपलेले तुम्ही इथे नाही बापरीचं काय मावशी काय जेवते लोणचं नाही ठेचाचीच खाल्ली मी झणझणीत सो जेवायला चपाती वांग भजी याला काहीतरी बोलतात कुरडया पापड इथे ठेचा पण आहे बट आय डोंट लाईक ठेचा इधर चिंच बोलते लोणचं नको मला इट लोणचं आय डोंट लाईक हॅलो एव्हरीवन गुड इव्हनिंग सो दुपारनंतर म्हणजे आम्ही इथे पोचल्यानंतर मी जास्त काही शूट नाही केलं बिकॉज इथे आल्यावर खूप सारं गरम होत होतं आणि त्या गरमीमध्ये मला काही सुचतच नव्हतं शूट करायला म्हणून मी आल्यावरती काही शूट नाही केलं आल्यावरती फ्रेश वगैरे झालो जेवून घेतलो आणि झोपलो होतो आराम केला सो आता परत आम्ही रेडी झालो आता वाजलेत 5:30 आणि आम्ही आता चालू नरसोबाच्या वाडीला दर्शनाला बिकॉज आता ऊन कमी आहे म्हणून आम्ही संध्याकाळीच बाहेर निघायचं प्लॅन करतो दरवेळेस सो संध्याकाळच आम्ही बाहेर निघायचं प्रिफर करतो म्हणून आता आम्ही निघतोय आता एवढं गरम होत नाहीये थोडंसं कमी ऊन झालंय सो बघू कसं असतं नरसोबाच्या वाडीला मी तर फर्स्ट टाइम चालली आहे काही आयडिया नाहीये सो चला लेट्स गो दिसतंय का ग करू का
आम्ही पोहोचलोय आता नरसोबाच्या वाडीला, आय मीन नृसिंहवाडीला. आता वाजलेत 8. खूप सारे ट्रॅव्हल केल्यानंतर रस्ते ॲक्च्युली माहीत नव्हते म्हणून आम्ही मॅप थ्रू आलो. सो ॲज अ पीपल नो की मॅप हा फिरून फिरून आणतो आपल्याला. तसंच आम्ही फिरून आलो आणि फायनली पोचता आम्हाला वाजलेत 8. सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत. आता पटकन दर्शन घेतो. गर्दी तर आहे बिकॉज आज आहे गुरुवार, सो गर्दी आहे. तर पटकन दर्शन घेतो आणि लगेच निघतो बिकॉज परत आम्हाला रिटर्न जायचं आहे. सो जाईपर्यंत रात्र होईल. फायनली खूप साऱ्या प्रवासानंतर सो गाईज आमचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. ॲक्च्युली आज गुरुवार असल्यामुळे आम्हाला खूप सारी गर्दी भेटली. आम्ही ॲक्च्युली मंदिरात नव्हतो गेलो, आम्ही मुखदर्शन घेतलं आणि मुखदर्शन घेताना आम्हाला पालखी पण भेटली आणि इवन आरतीसुद्धा भेटली. सो खूप मस्त वाटलं बिकॉज गुरुवार आहे आणि नेमकी गुरुवारच्याच दिवशी आम्ही आज इथे आलो दत्ताच्या ठिकाणी. सो खरंच खूप छान वाटतंय आणि छान झालं दर्शन. गर्दी तर होतीच बट असं काही असं समोरासमोर आम्हाला समोरासमोर पालखीचं दर्शन घ्यायला भेटलं. सो खरंच खूप छान वाटतंय. सो आता आम्ही रिटर्न चाललोय जिथे आम्ही स्टे करत होतो माईनकडे. सो जिथे आम्ही दुपारी आम्ही जिथे स्टे केला तिथेच आम्ही आता रिटर्न जाणार आहोत. परत तेवढाच प्रवास करायचा आहे. वाजलेत 8:45 पोचायला मे बी 11 11:30 होतील. मध्ये जेवायचं सुद्धा आहे. सो लेट सी आम्ही किती वाजता पोहोचतोय. फ्रीजवर ठेवून पुढं एवढं केक शॉप होत. आईची आई हाय त्याला युट्यूब चॅनल आहेत ना दोघींचे पण. जेवणाची तयारी चालू आहे. जेवण काय काय केले बघ झालं काय